दिवा येथील कचरा भूमीमुळे पर्यावरण नुकसान झाल्यानं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं ठाणे महापालिकेला 10 कोटी 20 लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिलेत। दरम्यान या निर्णयासंदर्भात आम्ही अपील करणार असल्याचा दावा ठाणे महापालिकेने केलाय। दिवा शहरात ठाणे महापालिकेची कचरा भूमी होती। ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागातील गृहसंकुल आस्थापनांचा कचरा गोळा करून तो दिवा कचरा भूमीत नेला जात होता। ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज 1000हून अधिक टन कचरा निर्माण होतो। कचरा भूमीत कचऱ्याचे डोंगर तयार झाले होते। तसंच येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्नही यामुळे उपस्थित झाला होता। अनेकदा कचऱ्याला आगी लागून वायू प्रदूषण निर्माण झालं होतं। कचरा भूमीलगतची जैवविविधता देखील यामुळे धोक्यात आली होती। कचरा भूमी बंद व्हावी यासाठी अनेक आंदोलनं झाली होती, परंतु महापालिकेकडून कचरा भूमीवर कचरा टाकणं सुरूच होतं। अखेर ठाणे महापालिकेनं 2 वर्षांपूर्वी येथील कचरा भूमी हटवण्यास सुरुवात केली आहे। दरम्यान या कचरा भूमीमुळे जैवविविधता धोक्यात आल्यानं मुंबई स्थित वनशक्ती या संस्थेनं 2022 मध्ये हरित लवादाकडे दाद मागितली होती। त्यानंतर लवादानं या संदर्भात दंड ठोठावण्याचे निर्देशही दिले होते। त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागानं ठाणे महापालिकेला 10 कोटी 20 लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत। या संदर्भात आम्ही अपिलात जाणार आहोत। दिवा आणि भांडारली येथील कचराभूमीच्या ठिकाणांची जागा पूर्ववत करून दिली जाणार आहे। या संदर्भातली निविदा काढून ठेकेदाराची नियुक्ती अंतिम झाली आहे आणि येथील जागा पूर्ववत करण्यासाठी आमची तयारी देखील पूर्ण झाली आहे। त्यामुळे आम्हाला लागवण्यात आलेला दंड रद्द करावा अशी आमची मागणी असणार असल्याचं उपायुक्त मनीष जोशी यांनी सांगितलं। मुंबईत रिक्षा चालकांची मुजोरी सध्या वाढलेली पाहायला मिळते। वेगवेगळ्या कारणांनी रिक्षा चालक हे प्रवाशांशी दादागिरी करताना दिसून येतात। नुकताच वसई विरार मधल्या एका रिक्षा चालकाचा व्हिडिओ समोर आला होता। मराठी भाषेच्या वादावरून या रिक्षा चालकानं अपशब्द वापरत मुजोरी केली होती। ठाण्यात सुद्धा अशा अनेक घटना घडल्याचं समोर येत आहे। काही दिवसांपूर्वीच वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्यावर सुद्धा रिक्षा चालकानं हल्ला केला होता। त्यानंतर मुजोर रिक्षा चालकांच्या मुसक्या आवळायला वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सुरुवात केली होती, परंतु तरीही रिक्षा चालकांची मुजोरी थांबलेली दिसत नाही। शुक्रवारी सकाळच्या सुमारास एका तरुणीबरोबर रिक्षा चालकानं गैरवर्तन करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला। हा संपूर्ण प्रकार तरुणीनं आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केला असल्यानं ठाण्यातील रिक्षा चालकांची मुजोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। त्यामुळे मुजोर रिक्षा चालकावर कारवाई करण्याची मागणी ठाणेकर करत आहेत। ठाण्यात एका महिला प्रवाशाला चक्क रिक्षा चालकानं मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। या महिलेनं स्वतः हा व्हिडिओ बनवला असून यात रिक्षा चालकाची मुजोरी पाहायला मिळते। रिक्षा चालकांवर कारवाईची मागणी या पीडित तरुणीनं केली आहे। या प्रकरणी पीडित तरुणी रुचिका चव्हाण हिनं पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। ठाण्यात महिला प्रवासी आणि रिक्षा चालकात बाचाबाची झाली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। रिक्षा चालकानं या महिला प्रवाशावर हात उचललाय। त्यानंतर वाहतूक विभागानं या रिक्षा चालकावर कारवाई केली आहे। शहरात आज वर्किंग आहे चालू आहे। ठाणे आरटीओ मध्ये पासिंग झालेलं आहे, म्हणजे MH04 च्या अंडर पासिंग जवळपास 87,000 प्लस रिक्षा आहेत आणि रोज वर्किंग डेला 25 ते 30 रिक्षा रोज पासिंग होत आहेत त्या ठिकाणी। तर ठाण्यामध्ये काल शुक्रवारी जी आहे घटना घडली, या मुजोर रिक्षा चालकाने महिलेवर आज आहे हल्ला केल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे। काय प्रक्रिया आहे, काय ह्या केसमध्ये आणि काय सांगा? काल माध्यमांद्वारेच आपल्याला चित्रफित प्राप्त झाली होती। त्याप्रमाणे ती PI ठाणेनगर सोनार यांना आपण पाठवली होती। त्यांच्याकडनं याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। मोटर व्हेकल ऍक्ट, महाराष्ट्र मोटर व्हेकल रूल्स 21 सेंट्रल मोटर व्हेकल ऍक्ट 177 प्रमाणे त्याच्यावर 500 रुपयाचा त्याच्यावर चलान आकारलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली त्या मिसबिहेवियर बद्दलची। पण याच्या पुढेही जाऊन त्या रिक्षावाल्याला जो रिक्षा मालक आहे त्याला आपण बोलवलेला आहे आणि पुढील चौकशी करून पुढील कारवाई करत आहोत। तर आरोपी मूळ कुठला आहे आणि अल्पवयीन आहे आणि काय? अल्पवयीन तर दिसून येत नाहीये, पण तरीही त्याच्यासाठीच मूळ रिक्षा मालक जो आहे त्याला आपण समन केलेला आहे की तुम्ही चौकीला येऊन जा। तर ते उद्या बहुतेक
रिक्षा चालक आपल्या चौकीला येईल आणि त्याप्रमाणे त्याच्यावर पुढील कारवाई करून घेऊ. सध्या रिक्षा चालकांची मजुरी वाढलेली पाहण्यामध्ये काही दिवसापूर्वी आपल्यावर देखील हल्ला झाला होता रिक्षा चालकांकडून आणि मोठ्या प्रमाणात जर अशा प्रकारे घडत असतील प्रकरण तर काय हेल्पलाईन वगैरे आपल्या माध्यमातून आपण रविवारीच जो 6 जुलै रोजीच आपण 18 हेल्पलाईन नंबर विविध चौक्यांचे 18 हेल्पलाईन नंबर ऑलरेडी ऑनलाईन केलेले आहेत, जेणेकरून ज्या रिक्षा संबंधी किंवा इतर कोणत्याही वाहतुकी संबंधी कंप्लेंट असतील तर त्या 18 चौकींना ते प्राप्त होतील आणि त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. तर काय हेल्पलाईन नंबर आहे? हेल्पलाईन नंबर 18 वेगळे वेगळे आहेत. तर असं काही तक्रारी आल्यात का? हो, आलेले पण आहेत आणि डे टू डे त्याच्यावर कारवाई पण होत आहे. सर, जे आहे ह्या प्रकरणामध्ये त्या रिक्षा चालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे का आणि यामध्ये काही तक्रार आपल्याकडे तो मोठो अजून बघा, फौजदारी गुन्हा ट्रॅफिक आपण जे काय मोटर व्हेकल ऍक्ट नुसार जे काय त्याच्यावर आहे ते आपण करणार आहोत. पण संबंधित महिला जर पोलीस स्टेशनला तक्रार त्यांची प्राप्त झाल्यास त्याच्यावर तसाही भारतीय न्याय संहितेनुसार कारवाई करण्यात येईल. तर रिक्षा चालकांना काय मेसेज आव्हान देणार किंवा काय नवीन ट्रॅफिकची उपाययोजना असेल असे प्रकार वाढवणार? रिक्षा चालकांना आवाहन करू इच्छितो की आपली कस्टमर बेस्ड सर्व्हिस आहे, त्याच्यामुळं आपण आपल्या कस्टमरशी व्यवस्थितच वागावं. जर कस्टमर नाही राहिले तर तसाही परत उपासमारीची वेळ येईल. त्याच्यामुळे जास्तीत जास्त कस्टमरची सेवा करावं. आपली सेवा ही वृत्ती असावी रिक्षा चालवताना. सर, आणि प्रवाशांना काय आव्हान मेसेज करणार जर असे प्रकार जर घडले कुठल्या प्रवाशात, विशेषतः महिला प्रवाशांसोबत, तर काय खबरदारी किंवा त्यांनी मी पहिले तर सगळ्यांना हे करू इच्छितो की डिजिटल वारीनुसार आपण आपला व्हॉट्सअप चॅनलही चालू केलेला आहे ठाणे पोलीसचा पूर्ण. त्याच्यात ट्रॅफिक संबंधी जे काही अपडेट्स असतील तेही असतील आणि कोणाला त्या संबंधात काही त्यांच्या तक्रारी असतील ते त्याच्यावर टाकल्या, ट्विटरवर टाकल्या, ठाणे ट्रॅफिकच्या इन्स्टावर टाकल्या किंवा ठाणे पोलीसच्या इन्स्टावर टाकल्या तरी आपण त्या तक्रारीवर तात्काळ कारवाई करू. सर, हा रिक्षा चालक आता फरार आहे का आणि याच्यावर कशाप्रकारे कारवाई? त्याच्या रिक्षा चालकाच्या काल मालकाशी बोलल्यानुसार त्याचा मुलगा तो गाडी चालवत होता आणि त्याचा मुलगा कॉलेज स्टुडंटचा आहे, तर त्याच्याबद्दल तो कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी गावी गेलेला असं त्यांनी कळवलंय. त्या आल्यानंतर आपण त्याच्यावर जी काय पुढची लिगल प्रोसेस आहे, मोटर व्हेकल ऍक्ट असेल किंवा BNS नुसार ती त्याच्यावर करण्यास तजवीज ठेवलेली आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे पूर्व स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या स्थानक परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्प रेल्वे मार्गिकेच्या दोन्ही बाजूला उड्डाणपुलांची उभारणी झाली असून ही मार्गिका जोडणीचं काम करण्यासाठी पालिकेनं रेल्वे विभागाच्या आवश्यक परवानग्या नुकत्याच मिळवल्यात. यानंतर मार्गिका जोडणीच्या कामासाठी रेल्वेचे 2 तासांचे 14 मेगा ब्लॉक घ्यावे लागणार आहेत. या संदर्भात पालिका प्रशासन आणि रेल्वे अधिकारी यांच्यात नुकताच एक महत्त्वाची बैठक पार पडली असून लवकरच मेगा ब्लॉकच्या तारखा निश्चित होतील अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. 7.5 लाख प्रवासी प्रवास करत असून या भागात होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी स्थानकाच्या पश्चिमेला सॅटिस पुलाची उभारणी करण्यात आली. या पुलाच्या उभारणीनंतर येथील कोंडी काही प्रमाणात कमी झाल्याचं चित्र आहे. ठाणे पूर्व स्थानक परिसरातूनही अनेक नागरिक मोठ्या संख्येनं प्रवास करतात. नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रान्स हार्बरचा फलाट
हा पूर्व बाजूस असल्यामुळे बहुतेक प्रवासी पूर्व भागातूनच प्रवास करतात. तसंच लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा फलाट जवळ असल्यामुळे हे प्रवासी देखील स्थानकाच्या पूर्व भागातून वाहतूक करतात. ठाण्यासह विविध परिवहन उपक्रमांच्या बोरिवली भागात जाणाऱ्या बसगाड्या येथून सुटतात. याशिवाय खासगी बसगाड्याही येथूनच वाहतूक करतात. यामुळे या स्थानक परिसरातही वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी पश्चिमेच्या धर्तीवर स्मार्ट सिटी योजनेतून सुमारे 260 कोटी रुपये खर्चून स्थानकाच्या पूर्वेला सॅटिस प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. ठाणे पूर्व स्थानक परिसरातील सॅटिस प्रकल्पातील रेल्वे रुळांवरील पूल जोडणीचं काम शिल्लक होतं. रेल्वेच्या ओव्हरहेड वायरच्या खांबाची उंची कमी करण्याच्या कामासाठी पालिकेनं रेल्वे विभागाकडे काही महिन्यांपूर्वी 1,90,00,000 रुपये जमा केले होते. हे काम रेल्वे विभागानं नुकताच पूर्ण केले. पुढच्या टप्प्यात 47 मीटरच्या पूल जोडणीच्या कामासाठी आवश्यक परवानग्या घेण्याचं काम पालिकेनं सुरू केलं होतं. हे काम नुकतंच पूर्ण झाल्यानंतर पालिकेनं रेल्वे विभागाला पत्र पाठवून मार्गिका जोडणी कामासाठी रेल्वेचे 2 तासांचे 14 मेगा ब्लॉक देण्याची मागणी केली आहे. या संदर्भात रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत नुकताच एक बैठक झाली असून लवकरच त्यांच्याकडून परवानगी मिळेल असं पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. राज्य शासन तसंच विविध महापालिका परिवहन सेवेच्या बसगाड्या प्रवाशांच्या तुलनेत अपुऱ्या पडत आहेत. यामुळे अनेक प्रवासी ओला, उबेर या खासगी कंपनीच्या वाहतुकीचा पर्याय निवडत असून या कंपन्यांच्या वाहनांना प्रवाशांची मोठी मागणी असते. मात्र दर कपात तसंच इतर विविध कारणांमुळे ओला, उबेर चालकांनी अचानकपणे संप पुकारलाय. ठाणे शहरातील नाक्यानाक्यांवर हे वाहन चालक एकत्रित जमून आंदोलन करत आहेत. यावेळी प्रवासी वाहतूक करणारी ओला किंवा उबरची वाहनं अडवून त्यातील प्रवाशांना खाली उतरवलं जात होतं. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात राज्य परिवहन सेवा तसंच विविध महापालिकांच्या परिवहन सेवेच्या बसगाड्या चालवण्यात येत आहेत. या बसगाड्या संपूर्ण महानगर क्षेत्रातील विविध मार्गांवर चालवण्यात येत आहेत. परंतु गेल्या काही वर्षात मुंबई महानगर क्षेत्राचं मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले. त्यामुळे या बसगाड्या प्रवासी संख्येच्या तुलनेत अपुऱ्या पडत आहेत. यामुळे अनेक प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळल्याचं दिसून येतं. ओला, उबेर या खासगी कंपनीमार्फत अशी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. यामध्ये रिक्षा, कार अशा वाहनांचा समावेश आहे. या कंपनीच्या वाहनांना प्रवाशांची मोठी मागणी असते. मात्र दर कपात तसंच इतर विविध कारणांमुळे ओला, उबर चालकांनी अचानकपणे संप पुकारलाय. ओला, उबेर, रॅपिडोची मनमानी दर बंद करून सरकारी मीटर दर करा. बाईक टॅक्सी कोणत्याही स्वरूपात नको. रिक्षा आणि कॅब परमिटवर मर्यादा आणा. रिक्षा टॅक्सी कल्याणकारी मंडळ कार्यान्वित करा. महाराष्ट्र गिग वर्कर्स ऍक्ट लागू करा. अशा प्रमुख मागण्यांसाठी ओला आणि उबेर चालकांनी संप पुकारल्याचं सांगण्यात आले. काजूपाडा, चेनागाव ते गायमुख घाट या रस्त्याची स्थिती अतिशय खराब झाली आहे. नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर केलेली दुरुस्ती पावसाळ्यात टिकून राहावी यासाठी रॅपिड हार्डनिंग कॉन्क्रीटचा प्रयोग करून या घाट रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करावी असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. फाउंटन हॉटेल ते गायमुख घाट या ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या रस्त्याची स्थिती अतिशय बिकट आहे. त्यावर खडी टाकून डांबरानं ग्राउंडिंग केल्यावरही हा रस्ता वारंवार उखडला जात आहे. त्यामुळे या पट्ट्यात सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक मंदावते. वाहनं उलट्या दिशेनं येऊ लागतात. गर्दीच्या वेळी येथील वाहतूक कोंडीचा परिणाम मुंबई अहमदाबाद रोडवर चिंचोटीपर्यंत जाणवतो. तसंच मिरज रोड पर्यंतही वाहनांचा खोळंबा होत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत दिली आहे. त्यावर या रस्त्याचा मूळ ढाचा वाहून गेला असल्यानं तेथे कोणतीही उपाययोजना टिकत नाही. मात्र वाहतुकीच्या सोयीसाठी वारंवार रस्त्याची दुरुस्ती करत असल्याची माहिती मीरा भाईंदर महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे. या संदर्भात पावसाळा असल्यानं खड्डे भरताना रॅपिड हार्डनिंग कॉन्क्रीटचा वापर करण्याची सूचना नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी केली आहे.